पुण्यातील कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात पुणे पोलिसांनी गुंड निलेश घाळव याच्यासह त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली। मात्र निलेश घाळव हा परदेशामध्ये म्हणजे लंडनमध्ये असल्याचं समोर आलं। इतकंच काय तर पुण्यातील सामान्य मुलांना गुन्हेगारीचं शिक्षण देणाऱ्या निलेश घाळवचा मुलगा हा लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतोय। सविस्तर पाहूयात। गुंड निलेश घाळव लंडनला पळाला। घाळवचा मुलगा घेतोय लंडनमध्ये उच्च शिक्षण। निलेश घाळवच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी। स्वतःचा तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही म्हण आपण ग्रामीण भागात ऐकतो। हीच म्हण पुण्यातील नामचीन गुंड निलेश घाळव याच्या बाबत लागू पडते। निलेश घाळव लंडनला पळून गेल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं असून त्यानं पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही असं पोलिसांनी सांगितलंय। दरम्यान निलेश घाळवनं गुन्हेगारीतून खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमवला असून त्यातूनच त्यानं लंडनमध्ये घर घेतलंय आणि निलेशचा मुलगाही लंडनमध्ये उच्च ठिकाणी शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये निलेश घाळव आणि त्याच्या साथीदारांचा रोल निष्पन्न झालेला आहे। त्यालाही त्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे आणि त्या सर्व पूर्ण गुन्ह्याला आपण निलेश घाळवच्या टोळीला आपण मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे। निलेश घाळव त्याचे पूर्ण बाकीचे जे गँग आहेत ते गँग सर्व या प्रकारामध्ये इन्व्हॉल्व होती, कारण बरेच या भागामध्ये त्यांनी त्या गँगला पूर्ण सगळा फंडिंग असेल किंवा बाकीचे सगळं रसद आहे तिथं तो निलेश घाळव त्या पूर्ण गँगला करत होता। दुसऱ्यांच्या मुलांना गुन्हेगारीचं शिक्षण देणाऱ्या गुंडाचा मुलगा लंडनमध्ये चांगलं शिक्षण घेतोय। कधी काळी निलेश घाळवही चांगलं शिक्षण घेत होता, मात्र नंतर त्याचं शिक्षण सुटलं आणि गुन्हेगारीच्या जगात त्याची एंट्री झाली। त्याचा मार्गच बदलला। निलेश घाळव हा ई-कॉमर्सचा विद्यार्थी आहे। शिक्षण घेत असतानाच गुन्हेगारीकडे वळलेल्या घाळवला बॉस अशी ओळख आहे। निलेश घाळववर तब्बल 23 ते 24 गुन्हे दाखल आहे। हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणं, खंडणीसारखे गुन्हे दाखल आहे। 2019 मध्ये घाळव जामिनावर सुटला। 2023 मध्ये घाळव पूर्णपणे तुरुंगातून बाहेर आला। सुटकेनंतर घाळव खंडणी, टोळी युद्ध, हिंसक गुन्ह्यांमध्ये गुंतल्याचं समोर आलं। कोथरूडमधील गोळीबार प्रकरणानंतर निलेश घाळवनं लंडनला पळ काढलाय। त्यानंतर पोलिसांनी निलेश घाळवच्या कोथरूडमधील घराची झडती घेतली। यावेळेस घाळवच्या 2 कार आणि 2 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या। तसंच निलेश घाळवच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। तो भारतात जर आला तर त्याला कधीही अटक होऊ शकते। जिथे कुठे असेल त्या ठिकाणी जे कायदेशीर प्रक्रिया किंवा जे प्रोसिजर आहे ते पोलीस सर्व पूर्ण करतील आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जी आरोपीच्या संदर्भात करण्याची कारवाई जी आहे ती कारवाई पूर्ण केल्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ते पोलीस करत आहेत। त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत ते पोलिसांनी सुरू केलेल्या आहेत। ज्या प्रक्रिया त्याला त्या प्रक्रियेतून जावे लागेल आणि त्या प्रक्रिया आपली आहे ती पूर्वीच या ठिकाणी आपण सुरू केली। पोलिसांच्या हातावर तुरी देत निलेश घाळव लंडनला पळून गेला। त्यानंतर काही प्रश्न उपस्थित होत आहे, जसं की इतके गंभीर गुन्हे असताना निलेश घाळवला पासपोर्ट मिळालाच कसा? पोलीस म्हणतात की त्यानं पासपोर्ट जमाच केला नाही। मग प्रणाली कुठे चुकली? असे बरेच प्रश्न अनुत्तरित आहे। त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात पोलिसांनाच द्यावी लागणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।